कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे जे त्यात मंदिरात गेले असतील का? आपण जाऊन येऊया. या यू राईट, बघूयात का? एजे आम्ही सुद्धा येतो तुमच्या बरोबर. नाही, तुम्ही तर थांबा. आई घरी आली तर मला लगेच इन्फॉर्म करा. बर. मी आलीस. अंतरा महिलाश्रमामध्ये का? तुम्ही इथंच थांबा. हा. तेच सापडत नाहीये आईलीला. मारुती पण फोन उचलत नाहीये. कुठे शोधू हिला? अभि अभि तुम्ही शांत व्हा. आजी नक्की सापडती. मारुती एजी सर. हा हा हॅलो सर, बोला. मारुती कुठेस तू? आणि फोन का उचलत नाहीयेस? सॉरी सर, ते फोन वाजल्याचं कळलंच नाही मला. आणि सर मी ते POCचं काम करायला आलो होतो इथं. आई कुठे? आजी सर, आजींना तर मी मंदिरात सोडलं. मंदिरात? मी चेक केलं, तिथे नाही आई. आई नाही आहेत. नाही सर, मी त्यांना तिथेच सोडलं आणि ते मला बोलले की तू इथून जा. आणि ते त्यांच्या मैत्रिणीसोबत कुठं बाहेर जाणार होते. मैत्रीण? कोण मैत्रीण? कुठली मैत्रीण? कुठे गेली आहे? नाही सर, ते माहीत नाही मला. का काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, काय नाही, मी करतो नंतर. ठीक आहे सर, चालेल. काय काय बोलले मारुती दादा? आई कुठल्या तरी मैत्रिणीबरोबर तिच्या घरी गेली आहे. कुठली मैत्रीण? कोण मैत्रीण? कशाला गेली आहे न सांगता? अभि अभि बघा, आता आपल्याला हे तर कळलं ना की आजी मैत्रिणीकडे गेल्यात. म्हणजे मला वाटतं थोड्या वेळाने ते येतील घरी. आपण नको आता काळजी करायला, आपण घरी जाऊया. लीला पण एवढा वेळ. हे बघा अभि, आता आपल्याला हे तरी कळलंय ना की आजी ठीक आहे. आता हायपर नको होऊया, आता घरी जाऊया. आजी येतील ना घरी, आपण घरी असायला हवं. ओके, चला 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 चला. ओ थांबा, कुठे चाललात? कोणाला भेटायचंय? आणि आता जस्ट एक बाई गेल्या, त्यांना भेटायचं होतं मला. असं कोणाला डायरेक्ट नाही भेटता येणार. तुम्हाला आधी आमच्या मॅडमना भेटायला लागेल. बरं, त्यांना कसं भेटायचं? चला, मी नेते तुम्हाला. चल. अरे हो दादा, बाबा गेलेत आजीला शोधायला. हा, मला काही अपडेट आला मी लगेच तुला कळवेन. काय झालं आजी? सापडले आजी? आजी मंदिरातच होत्या ना बाबा? मग त्या तुमच्या बरोबर आल्या का नाहीत? का आजी मंदिरात नव्हत्याच? तुम्ही काही बोलत का नाही आहात? कुठे आहेत आजी? एक मिनिट शांत व्हा सगळे. आई मंदिरात होती, आम्हाला भेटली आहे. ओके, मग एजे त्या घरी का नाही आल्या? तिला काही कामं होती, ती करून येईल घरी. ते कोणालाही काळजी करायची काही गरज नाही. ओके दुर्गा. बरं झालं, नाहीतर आजी मिळत नाहीत म्हणून सगळेच खूप टेन्शन मध्ये होते.
श्यामचा फोन होता. आजी आश्रमात पोचली. म्हणजे हे दोघं सगळ्यांना खोटं सांगताय की आजी कामासाठी बाहेर गेले होते. आजची पण ना, कोणाला तरी सांगून जायचं ना तिने. किती टेन्शन आलं होतं आम्हाला. खरंच हो ना. आणि मग त्यांचा फोन का लागत नव्हता सकाळपासून? हे बघा, आउट ऑफ रेंज असेल. देयर इज नथिंग टू वरी. पॅनिक होऊ नका कोणी. गेला मी वर. सॉरी एजे, माझ्यामुळे तुम्ही सगळ्यांशी खोटं बोललात. पण आजी नक्की कोणाला भेटतायत हे आपण आधी शोधून काढायला हवं आणि आजींशी बोलायला हवं. त्याआधी सगळ्यांना उगाच काही नको कळायला. पण दादाला इन्फॉर्म करतो. सरू, नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा, आणि तुम्हाला पण असंच वाटतं ना? मला पण असंच वाटतंय. एजी आणि लीला आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. ओ, तुम्ही एजी लीला बद्दल बोलताय, पण मला तर दुर्गा वहिनी आणि किशोर भाऊजींबद्दल वाटतं. तुम्ही बघितलं, ते हळूच गायब झाले इथून. हो ग, ते पण काहीतरी वेगळंच वागतायत. पण वहिनी, आपण सगळे एकत्र या घरात राहतो ना, मग आपल्यापासून का लपवतात? हो ना, खरंच नक्की काय चाललंय ना ते आपल्याला शोधून काढायला हवं. हा, शोधून तर काय. वहिनी, आजची मंदिरात गेल्यात ना, मग आपण दोघी पण तिथेच जाऊयात का? एलिस जासूस. पार्टनर, काय घडतंय? माझं घर किती आनंदात होतं. दुर्गाला बाळ होणार आहे कळल्यावर सगळेच किती उत्साहात होते. कोणाची नजर लागली आमच्या आनंदाला? आधी दुर्गाचं बाळ गेलं, मग तिला त्रास होऊ नये म्हणून मी घर सोडून गेले तर आजी आजारी पडले. आणि आजी का आजारी पडल्यात ह्याचं नेमकं कारण सुद्धा कळत नाही. म्हणजे पार्टनर, मला असं वाटते की त्यांचा आजारपण ना पार्टनर मानसिक आहे. पण त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांना काय खातं हे सांगतच नाहीये ते, आणि आम्हालाही कळत नाहीये. त्यांच्या ना मनात बहुतेक काहीतरी आहे जे जे त्यांना सतत खातंय, पण नक्की काय ते कळत नाही आणि ते सांगतही नाहीये. पार्टनर, प्लीज प्लीज असं काहीतरी कर की आजी मला त्यांच्या मनातलं सगळं सांगते. मी मैत्रीण आहे ना आजींची. जर आजींनी मला त्यांच्या मनातलं सांगितलं तर मला त्यांची मदत करता येईल. प्लीज. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.